मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना एक रकमी वर्षाला 3,000 रुपये मिळणार आहेत. यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे पहा. राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता उदाहरणार्थ चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणं खरेदी करतात त्यांना वर्षाकाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण घेऊयात. तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या गुगल फॉर्मची लिंक मिळून जाईल. तर या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, तिथून हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर पहा, मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करून घेण्याकरता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे, अर्ज डाउनलोड करावा व सर्व सहपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह पोस्टाने किंवा कुरिअरने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर यांचे कार्यालयाकरता खालील पत्त्यावर पाठवण्यात यावा. म्हणजे तुम्हाला हा जो अर्ज आहे तो डाउनलोड करून त्याची एक प्रिंटआउट काढायची आहे. त्यामध्ये पूर्ण माहिती भरायची आहे. जी काही कागदपत्रे सांगितलेली आहेत त्यावर स्वछायांकित म्हणजे सही करून तुम्हाला ती कागदपत्रे कुरिअरने किंवा पोस्टानं मुंबई शहर किंवा उपनगर यांचे कार्यालय म्हणजे नवीन प्रशासकीय इमारत, 4था मजला, RB चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई 4007 या पत्त्यावर कुरिअरनं किंवा पोस्टानं पाठवायचा आहे. तर अर्ज कसा आहे पहा, तुम्ही पाहू शकता असा हा अर्ज आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना, इथं तुम्हाला अर्जदाराचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर प्रति यामध्ये इथं आपला विश्वासू इथं तुम्हाला अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. स्थळ दिनांक लिहायचा आहे. अर्जदाराचं नाव, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, महानगरपालिका, संपूर्ण पत्ता, वय लिहायचे आहेत, स्त्री पुरुष, जात प्रवर्ग, भ्रमणध्वनी क्रमांक, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आतमध्ये असावं, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र जोडायचं आहे. तुम्हाला 9 नंबरला इथं लिहायचं आहे की आवश्यक उपकरण तुम्हाला कुठलं खरेदी करायचं आहे, जसे चष्मा, बेल्ट, यासाठी साहित्याची अंदाजित किंमत तुम्हाला इथं रक्कम नमूद करायची आहे. तुमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का, उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वघोषणापत्र तुम्हाला जोडायचं आहे, जे की याच फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बँकेचे नाव टाकायचं आहे, शाखा टाकायचे, खाते क्रमांक, IFSC कोड आणि आधार क्रमांक टाकून इथं तुम्हाला सही करायची आहे. अर्जदाराची स्वाक्षरी, पूर्ण नाव टाकून आवश्यक कागदपत्रे यासोबत कोणती जोडायची आहेत, यासोबत तुम्हाला सर्व कागदपत्राची झेरॉक्स कॉपी जोडायची आहे ज्यावर अर्जदाराची स्वाक्षरी यायची आहे. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र जे तुम्हाला खाली दिलेले आहे, उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वघोषणापत्र जे तुम्हाला याच फॉर्ममध्ये दिलेले आहे, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे साक्षांकित असावे म्हणजे सही केलेले असावे. सदर उपकरणे खरेदी करण्याकरता वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास सोबत जोडावे. जर तुमच्याकडे याबद्दलचं वैद्यकीय प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला जोडायचं आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत उपकरणे साधने खरेदी करता येतील. उदाहरणार्थ चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर. टिप: राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. भारतीय स्टेट बँक, सहकारी बँक, सोसायटी इत्यादी बँक खाते चालणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर तुम्हाला हे एक स्वघोषणापत्र यावर सही करून तुम्हाला हे एक जोडायचं आहे आणि हे 2 नंबरचं स्वघोषणापत्र तुम्हाला जोडायचं आहे. असा हा पूर्ण फॉर्म तुम्हाला भरून याच्यासोबत ही सर्व कागदपत्रे सही करून ही कागदपत्रे तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई यांना तुम्हाला कुरिअरनं किंवा पोस्टानं पाठवायचा आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा हा अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच अर्जही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.